कुरुंदवाड येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मोहरम सणाकडे पाहिलं जातं। धार्मिक एकात्मतेनं हा सण साजरा केला जातो। हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचतो। संपूर्ण देशात पसरवण्याच्या दृष्टीने पीर भक्तांनी प्रयत्न करावे। मोहरम सणाच्या काळात जुने वाद काढून कोणी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही। गुन्हे दाखल करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलं। कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात मोहरमच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 11 वाजता पीर पंजा कमिटी, शांतता कमिटी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते। उपनिरीक्षक सागर पवार, मीरासाहेब पाथरवट, शकील गरगरे, बापूसाहेब असंगे, पोलीस पाटील, अजित पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले की शहरातून 18हून अधिक मशिदीत पीराची प्रतिष्ठापना केली जाते। या ठिकाणी पीर प्रमुखांनी दक्षता घेऊन 10 दिवसांचे कार्यक्रम पार पाडावेत। दर्गा चौकापासून पुढे भेटीच्या ठिकाणापर्यंत फटाक्यांना बंदी आहे। तर पावसाळा असल्याने पावसाची माहिती घेऊन अचानक पाऊस निर्माण झाल्यास पर्यायी पालिका, पागे हॉल, दर्गा पोलीस ठाणे आदी गोडाऊन सज्ज ठेवण्यात येणार आहेत। यावेळी माहिती देताना पोलीस पाटील अजित पाटील म्हणाले की गुरुवार आणि शुक्रवार नाल विधी आणि पीर बांधणीचा दिवस आहे। रविवार आणि सोमवार पीरांची 7वी 8वीच्या भेटीचा दिवस आहे। मंगळवारी खत्तल रात्र आहे, तर बुधवारी 10वा दिवस असून पीर विसर्जन होऊन मोहरमची सांगता होणार आहे, असं पीर पंजा कमिटीच्या बैठकीत ठरल्याचं सांगितलं। गेल्या वर्षी पंजा कमिटीच्या प्रमुखांनी 7वी आणि 8वीच्या भेटीसाठी सायंकाळी 7 वाजता पीर बाहेर काढण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय अबाधित ठेवावा आणि त्याच वेळी पीर भेटीसाठी बाहेर काढावेत, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी सांगत कमिटीचे धन्यवाद मानले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, अक्षय आलासे, शकील गरगरे, युनुस बारगीर, जहांगीर जमादार, अक्रम गोलंदाज यांनी सूचना मांडल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष फारुख जमादार, मेहबूब मोमीन, बुशरान खाटिक, दस्तगीर फकीर, दस्तगीर बारगीर, दादासू वावरे, आसिफ गोरी आदी प्रमुख उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।